नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। धम्म परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपला भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करायचा होता। त्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही धम्म परिषद दरवर्षी राबवत असतो आणि गेल्या 5 वर्षापासून आमची हे धम्म परिषद चालूच आहे आणि हे शेवटपर्यंत चालू राहणार। उद्देश काय आहे धम्म परिषदेचा? कारण की आपला भारत देश हा आपल्याला बौद्धमय करायचा आहे आणि तळागाळातील लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार व्हावा आणि खेड्यापाड्यात बौद्ध धर्माचा प्रचार होऊन बौद्ध धर्म सर्वांना काय त्यांचं महत्त्व समजलं पाहिजे यासाठी प्रत्येक विहारामध्ये जेणेकरून आम्ही आज जसं धम्मोदय विहारामध्ये कार्यक्रम राबवला भिक्षू संघाचा, त्याचप्रमाणे खेड्यापाड्यात सर्व भिक्षू संघांना बोलावून तिथे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करावा, तेव्हाच हा आपला भारत देश बौद्धमय होणार। अज्ञानाला अंधाराची काळ रात्र होती, अज्ञानाला अंधाराची काळ रात्र होती, दिला प्रकाशात ध्यानाचा तीच क्रांती ज्योती, तीच ज्ञान ज्योती, अशा सावित्रीबाई फुलेच्या कार्याला माझं तीव्र अभिवादन। सावित्रीबाई फुले जन्माला आल्या नसत्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या खांद्याला खांदा लावून चालल्या नसत्या तर आज एवढ्या स्त्रिया माझ्या धम्मोदय विहारात घोडा झाल्या नसत्या आणि घोडा झालेल्या नसत्या। म्हणून म्हणते की एका स्त्रीने एवढा सारा पाठिंबा आपल्या स्त्रियांसाठी केलेला आहे। म्हणून आपण सर्वांनी आपल्या घरातील मुलाबाळांना जिजामाताई, सावित्रीबाई फुले, रमाआईने आपल्या कपाटातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृहात असलेले मुलं जेव्हा उपाशी होतात तेव्हा त्या काढून दिल्या आणि उपाशी मुलांसाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली। आज आपण हे करू शकत नाही, फक्त आपण कपाटात साड्या गोळा करू शकतो आणि त्या माता रमाईने आपल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि बालकांना भोजनदान दिलं। उपाशी असलेले वसतिगृहातील मुलं, त्यांच्यामुळे माता रमाई आज आपली आई बनली आणि मुलांनी आई म्हटलं, त्यामुळे आज माता रमाई ही सर्वांची आई आहे। आणि मी त्याचप्रमाणे म्हणते, जिजामाताने ज्याप्रमाणे शिवाजी घडवला त्याचप्रमाणे सर्व स्त्रियांनी आपल्या मुलाला व मुलीला घडवलं पाहिजे। तळागाळातल्या लोकांपर्यंत बौद्ध पोहोचावा याच्यासाठी धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि बाबासाहेबांचे विचार, धम्माचा प्रचार आणि प्रसार भिक्खूंच्या तर्फे सगळ्या लोकांना माहीत व्हावा याच्यासाठी हे धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। बंदीजी आलेले आहेत, त्यांचे दर्शन घेतलं आणि सगळे बौद्ध बांधव आलेले आहेत आणि मला खूप अभिमान आहे की मी एक बुद्धिस्ट आहे आणि बुद्धांनी कसं पुढं जायचं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्यांचं आपण किती तत्पर आपण त्यांच्या फॉलो करत आहोत हे सगळ्यांना समजायला पाहिजे। आणि बुद्ध बांधवांना मी एकच सांगते की बुद्धाच्या राहावर चलने का और जिसने भी जो राह बताया है सच्चाई की वो करने का। ही धम्म परिषद आयोजन करण्यासाठी कधीतरी आपल्याला नियोजनाची आवश्यकता असते आणि त्या नियोजन करण्यासाठी धम्मोदय बुद्ध विहार, अंजली बुद्ध विहार ह्या इथल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे उपासिकांनी खूप मेहनत घेतली आहे। त्याचप्रमाणे महात्मा फुले पंच कमिटी आणि युनिक परिवार याकडून सुद्धा आम्हाला सहयोग मिळाला आहे आणि याचा उद्देश हाच आहे की आपल्या समाजात बुद्ध धम्माचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि युवा पिढीला प्रामाणिकपणा किंवा त्यांच्यात मैत्री भावना निर्माण व्हावी त्याकरिता ही धम्म परिषद आयोजित केली आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की लहान मुलं आणि युवा पिढी
यांच्यासाठी धम्मदेशना आणि हे कार्यक्रम बहुत जरुरी आहे. तर त्यांच्यासाठीच हा प्रोग्राम ठरवण्यात आलेला आहे. इथे भंतेजी औरंगाबादवरून आलेले आहेत. भंतेजी त्यांचं धम्मदेशना सगळे उपासक उपासिकांना आणि मुलं आणि मुलांना सगळ्यांना ऐकायचं आहे. त्याच्यामुळे सगळे महिला पुरुष बंधू आणि भगिनी सगळे जमलेले आहेत इथे आणि आम्ही पण जमले आहोत. आम्ही गिट्टी खदानवरून आलेलो आहेत, पण आम्हाला माहिती नव्हतं की इथल्या विहारातल्या बायांनी इतकं सुंदर इथे स्वागताचं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि बघा, भंतेजीच्या स्वागतासाठी इतकं सर्व आम्ही जमलेलो आहे. मनपूर्वक ह्या बायांना माझं वंदन आहे. आणि असंच आपला धम्म सामोर वाढो आणि सर्वच बायांना इतका उत्साह असो की आपल्याबरोबर लहान मुलं याने जसे आपल्या घरचे सर्व त्यांच्यापर्यंत हा धम्म पोहोचलेला खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा धम्म इतका पोहोचला पाहिजे की सर्व लहानपासून तर मोठ्यापर्यंत याचं धम्माचं आपण प्रचार केला पाहिजे. हीच माझी विनंती आहे. आणि असेच ह्या विहारामध्ये कार्यक्रम हो आणि असंच आम्ही पण यायचं आणि भंतेजींना पण असंच बोलवायचं. आमच्या विहारामध्ये कार्यक्रम खूप छान केला जातो, प्रत्येक वर्षी केला जातो. तुम्ही या सहभाग व्हा. मी करुणानंद भंतेजी, धम्मबोधी भंतेजी, धम्मानंद भंतेजींची यूट्यूबवर धम्मदेशना ऐकते. तर माझ्या मनात असं जागलं की आपणही आपल्या अंजली बुद्ध विहारात, धम्मोदय विहारात भंतेजींना बोलवावं आणि सगळ्यांना हा धम्म कळावा. त्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केलो आणि तारीख घेऊन आज हा दिवस उजाडला आणि आज कार्यक्रम घडून आला.